हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर आज मी जे शेअर करणार आहे तुमच्यासोबत ते असणार आहे किचन काउंटर टॉप ऑर्गनायझेशन. एकदम विविध प्रकारचे मी प्रोडक्ट्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि खूप युजफुल आहेत. कारण कसं असतं ना, जेव्हा आपण किचनमध्ये काम करत असतो तर ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला पटकन मिळल्या पाहिजेत. आपण जेवण करत असो किंवा काही करत असो किचनमध्ये, तेव्हा जी ती वस्तू जेव्हा आपल्याला पटकन मिळते तेव्हा आपलं काम सुद्धा परफेक्ट होतं. आणि असंच आज मी तुमच्यासोबत या व्हिडिओवरती शेअर करणार आहे किचनचे प्रोडक्ट्स आणि खूप अफोर्डेबल प्राइस मध्ये आहेत. इनफॅक्ट मी तुम्हाला साईडला मेन्शन करेल की किती याची प्राइस आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिंक्स प्रोव्हाइड करणार आहे. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. हे आहे 2 tier मल्टीपर्पज रॅक आणि वुडन मटेरियलचं आहे. तर ह्याची जी प्राइस आहे ती 399 रुपीजला आहे. खूप अफोर्डेबल प्राइस मध्ये आहे. आता ह्याचं जे डिझाईन केलंय झेड शेप मध्ये, दिसताना सुद्धा खूप सुंदर दिसतंय. आणि 2 tier असल्यामुळे ह्याच्यामध्ये आपण अरेंज करून ठेवू शकतो, म्हणजे की टीची बॉटल, शुगरची बॉटल किंवा मग सॉल्ट, अशा पद्धतीमध्ये आपण ह्याला अरेंज करून ठेवू शकतो. आणि दिसताना सुद्धा अट्रॅक्टिव्ह दिसतं बिकॉज याचा जो कलर आहे तो सुद्धा खूप सुंदर आहे. आता ह्याची जी रुंदी आहे विथ अँड हाईट एकदम परफेक्ट आहे, कारण किचन काउंटर टॉपला व्यवस्थित बसू शकतं. जास्त मोठं पण नाहीये आणि जास्त छोटं पण नाहीये. तर आता मी तुम्हाला दाखवते की मी या काउंटर टॉप वरती ठेवते आणि दिसताना कसं दिसतं. तर अशा वे मध्ये मी याला ठेवणार आहे आणि इथे फ्रंट साईडला ठेवणार आहे, जेणेकरून आपण जेव्हा टी करतो किंवा काही पाहिजे असेल आपल्याला तर पटकन आपण इकडून घेऊन ठेवू शकतो किंवा घेऊ शकतो आणि यूज करू शकतो. तर दिसताना सुद्धा खूप सुंदर दिसतंय आणि जास्त स्पेस सुद्धा लागत नाहीये. तर ह्याच्यावरती मी काय काय ठेवणार आहे किंवा काय काय घेतलेले आहेत प्रोडक्ट्स ते सुद्धा मी शेअर करते. तर वळूया आपण दुसऱ्या प्रोडक्टसाठी. आता या रॅक वरती ठेवण्यासाठी इथे मी कंटेनर्स मागवलेले आहेत. आता हे जे कंटेनर्स आहेत हे सेट ऑफ 3 मला भेटलेले आहेत. टी, शुगर अँड कॉफी. तर हे प्लास्टिक मटेरियल मध्ये आहे आणि पीच कलर मध्ये आहेत. ईच ऑफ देम इज 800 ml. आपल्याला सेम कलर असल्यामुळे त्यांनी स्टिकर सुद्धा दिलेले आहेत टीचे किंवा शुगरचे, जेणेकरून आपल्याला कन्फ्युजन होणार नाही आणि आपण पटकन घेऊ शकतो. तर हे मला फार आवडलेलं आहे हे प्रोडक्ट, कारण अफोर्डेबल पण आहे. आता ह्याची जी प्राइस आहे ती 158 रुपीजला आहे. खूप स्वस्त आहे. सेट ऑफ 3 भेटलेला आहे. आणि आता ह्याला मी कसं अरेंज करते ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे सर्वात आधी मी टी ठेवते आणि मग शुगर ठेवते. कॉफी बेसिकली यांना आवडते ते घेतात आणि करतात. बट रिसेंटली आय एम युझिंग दिस टी अँड शुगर. आता दिसताना सुद्धा छान दिसतंय, पटकन मिळून सुद्धा जाईल अशा वे मध्ये मी ठेवलेलं आहे या प्रोडक्ट्सला. तर वळूया आता दुसऱ्या प्रोडक्ट. नेक्स्ट प्रोडक्ट इज दिस स्टेनलेस स्टील कंटेनर. आता याचा वापर आपण सॉल्ट किंवा पेपरसाठी करू शकतो. मस्त स्टेनलेस स्टीलचं कंटेनर आहे. खूप मटेरियल याचं चांगलं आहे. इथे असं ग्लास दिलेला आहे, जेणेकरून आपण बघू शकतो की ह्याच्यामध्ये काय आहे, सॉल्ट आहे की पेपर आहे. अँड दिस इज 100 ml. ह्याची जी प्राइस आहे ती 178 रुपीजला आहे. खूप अफोर्डेबल आहे आणि खूप मजबूत सुद्धा आहे. आता जसं की आपण मीठ घेतो किंवा पेपर घेतो तर हायजीन मेंटेन ठेवणं पण तितकंच महत्वाचं असतं. म्हणून इथे असे होल्स दिलेले आहेत 3, जेणेकरून आपण असं यूज करू शकतो अशा वे मध्ये. आणि मटेरियल सुद्धा खूप सुंदर आहे. तर ह्याला मी कसं ऑर्गनाइज करते ते मी तुम्हाला दाखवते. आता ह्याच्या या रॅक वरतीच मी अरेंज करून ठेवणार आहे. तर इथे मी साईडला हे 2 ठेवणार आहेत, जेणेकरून ते दिसताना सुद्धा छान दिसते आणि पटकन मिळून सुद्धा जाईल मला. आपण जेव्हा भाजी करतो किंवा काही कढी वगैरे करतो तर पटकन आपण यूज करू शकतो. याच्यावरचं जे झाकण आहे ते निघत नाही, म्हणजे असं आपण जेव्हा खोलतो तेव्हा ते निघतं. अदरवाईज हे जे पोर्शन आहे ते निघत नाही. म्हणजे कधी कधी प्रॉब्लेम होतो आपल्याला की आपण पटकन असं टाकतो आणि पडू पण शकतं. तर हे आपण जेव्हा फिटिंग करतो व्यवस्थित तेव्हा ते परफेक्ट लागतं आणि यूज करू शकतो आपण. तर अशा वे मध्ये मी ह्याला इथे ठेवलेला आहे. हा दुसऱ्या प्रोडक्टसाठी वळूया. आता इथे मी जे ठेवणार आहे ते मी तुम्हाला दाखवते मी काय घेतलेलं आहे. आता नेक्स्ट प्रोडक्ट जे आहे ते आहे ऑइल डिस्पेन्सर. आता हे मला सेट मिळालेलं आहे. हे पॅक ऑफ 5 आहे. आता याच्यामध्ये काय काय आहे ते मी शेअर करते तुमच्यासोबत. तर सर्वात आधी हे आहे ऑइल डिस्पेन्सर. ग्लास मटेरियलचं आहे. आता ह्याचा जे यूज आहे, हा असा इथे ब्रश दिलेला आहे. कधी आपण चपात्या करत असू तर त्याला हा जो ब्रश आहे ऑइलमध्ये असा डिप करून यूज करू शकतो, अप्लाय करू शकतो आपल्या रोटीजला, चपातीजला आणि मग वापर करू शकतो. हायजीन आहे. ह्याचा जो वापर आहे ठेवण्यासाठी तो मी इथे ठेवणार आहे.
आणि हे कम्प्लीट रॅक झालेलं आहे माझं. तर दुसरे जे प्रोडक्ट्स आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते. ऑइल डिस्पेन्सरच आहेत. तर ऑइल डिस्पेन्सर सोबत जे मला मिळालेलं आहे ते आहे सेट ऑफ 2 ऑइल डिस्पेन्सर. हे आहेत, हे काचेचे आहेत आणि मस्त ह्याला 500 ml चं आहे. आता याचा जो वापर आहे म्हणजे आपण कधी जास्त ऑइल घेतो तर त्याच्यासाठी हे झाकण सुद्धा दिलेलं आहे. आपण ह्याला असं फिट करून आणि हे जे पोर्शन आहे हे किती आपल्याला घ्यायचं त्याप्रमाणे आपण यूज करू शकतो, पडणार सुद्धा नाही. इनफॅक्ट ह्याची जी क्वालिटी आहे ती सुद्धा चांगल्या क्वालिटीचं आहे. पॅक ऑफ 2 आहेत. त्याच सोबत इथे मला हे फनल सुद्धा मिळालेलं आहे. फनल आहे हे. आता जसं की आपण ऑइल ह्याच्यामध्ये पोर करतो तर ऑइल आपण डिरेक्टली पोर नाही करू शकत कारण पडू शकतं आजूबाजूला. तर त्याच्यासाठी हे दिलेलं आहे. याचा जो वापर आहे हा आपण इथे असा ह्याला लावायचा आहे आणि मग आपण ऑइल टाकू शकतो आणि यूज करू शकतो. तर हे खूप बेस्ट आहे. ह्याची जी प्राइस आहे ती मी साईडला मेन्शन करेल. पूर्ण सेटच मिळालेला आहे. पॅक ऑफ 5 आहे. त्याचबरोबर इथे हा ब्रश सुद्धा दिलेला आहे, क्लिनिंग ब्रश. इन केस कधी कधी आपला असा ब्रश असतो तो पूर्णपणे आपला जात नसतो मध्ये, तर दिस इज अ बेस्ट वन आणि आपण ऑइल बॉटलला चांगलं क्लीन करू शकतो. तर अशा वे मध्ये हे जे बॉटल्स आहेत ते मी घेतलेले आहेत आणि खूप युजफुल सुद्धा आहेत. तर आता मेन प्रश्न जो आहे तो की ह्या बॉटल्सला मी कसा अरेंज करून ठेवणार आहे. कारण आपण जेव्हा ऑइल बॉटल्स ठेवतो काउंटर टॉप वरती तर खालचं जे पोर्शन असतं ते ऑइली असतं आणि त्याच्यामुळे आपला जो काउंटर टॉप असतो तो सुद्धा खराब होऊ लागतो. तर त्याच्यासाठी मी इथे काय मागवलेलं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. हे डिस्पेन्सर आहेत, हे खूप युजफुल आहेत. तुम्ही सुद्धा नक्की परचेस केलं पाहिजे कारण इतक्या अफोर्डेबल प्राइस मध्ये हे पॅक ऑफ 5 आहेत. त्यामुळे आता वळूया आपण दुसऱ्या प्रोडक्टकडे. आता हा आहे वुडन ट्रे. याचा वापर आपण होम डेकोर, कॉफी टेबल वरती ठेवू शकतो. किचन काउंटर टॉप वरती सुद्धा याचा वापर करू शकतो. तर खास करून हे मी ऑइल डिस्पेन्सरला ठेवण्यासाठी ह्याचा वापर केलेला आहे. अँड ह्याची जी विथ आहे ती 150 आहे. दिस हा जो प्रोडक्ट आहे हा मी मिशो वरून खरेदी केलेला आहे. अफोर्डेबल आहे. मी साईडला याची प्राइस मेन्शन करेल. आता इथे मी जे ठेवते ते मी ऑइल डिस्पेन्सर आहे. सो दिसताना सुद्धा छान दिसतं. आपलं काउंटर टॉप आहे किचनचं ते सुद्धा एक डिफरंट लुक क्रिएट होतं. आता ह्याला जे मी ठेवणार आहे ह्या ट्रेला, तर मी इथे या रॅकच्या बाजूला ठेवणार आहे जेणेकरून मला पटकन मिळून जाईल आणि दिसताना सुद्धा छान दिसेल. आता बघूया दुसरा प्रोडक्ट. आता नेक्स्ट प्रोडक्ट जे आहे ते स्टेनलेस स्टील स्टँड आहे. त्याच्यामध्ये आपण जसं की आपल्याकडे चकला बेलन असेल किंवा मग तवा असेल तर ते आपण ट्रॉलीमध्ये ठेवतो किंवा मग असंच काउंटर टॉप वरती ठेवत असतो. त्याच्यासाठी इथे मी एक जे प्रोडक्ट मागवलंय ते म्हणजे स्टँड. आता हा जो प्रोडक्ट आहे हा खूप युजफुल आहे प्रत्येक गृहिणीसाठी कारण ह्याच्यामध्ये सेक्शन्स दिलेले आहेत आणि सेक्शन वाईज आपण ठेवू शकतो. जसं की चकला बेलन, बेलन इथे ठेवू शकतो, चकला इथे ठेवू शकतो, तवा ठेवू शकतो किंवा मग आपण जे चॉपिंग बोर्ड आहे ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये अरेंज करून ठेवू शकतो. हे 3 स्लॉटचं आहे आणि मजबूत आहे आणि क्वालिटी सुद्धा खूप छान आहे आणि दिस कॉस्ट मी फॉर अराउंड ₹148. इथे मी साईडला इन केस प्राइस कमी झाली असेल किंवा वाढली असेल तर मी साईडला मेन्शन करेल. आता ह्याला मी कसं ऑर्गनाइज करते ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर सर्वात आधी इथे ह्याला असं हुक सुद्धा दिलेले आहे. आपण ड्रिल करू शकतो, मग ठेवू शकतो आपल्या काउंटर टॉप वरती किचनच्या. इथे मी ह्याला ठेवणार आहे तर इथे फिट राहील, परफेक्ट राहील आणि हे असं मी साईडला 3 असे आहेत, हे सेक्शन्स मी ठेवलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण काय काय ठेवणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. ते प्रोडक्ट सुद्धा खूप सुंदर आहेत. सो लेट्स गो. आता ह्याच्यावरती जे मी ठेवणार आहे फर्स्ट इज हा चकला. आता हा चकला हा मार्बलचा आहे आणि खूप हेवी आहे. आता ह्याच्यावरची जी डिझाईन प्रिंट केलेली आहे ती हँड पेंटेड आहे. मस्त कलर आहे, डिझाईन आहे. इनफॅक्ट ह्याची जी साईज आहे ती परफेक्ट आहे. ऑफकोर्स आपण अशा टाईपचं काही डिफरंट असेल तर नक्कीच परचेस केलं पाहिजे. मला तरी खूप आवडलाय आणि ही जी साईज आहे ही परफेक्ट साईज आहे रोटीची. आता ह्याच्या कमी साईज मध्ये सुद्धा अवेलेबल होतं आणि याच्यामध्ये जास्त मोठं आहे ते सुद्धा अवेलेबल होतं. बट दिस साईज इज परफेक्ट फॉर मी. ह्याच्यावरती जे बेलन आहे ते सुद्धा मस्त आहे. ही जी प्रिंट आहे तीच त्या बेलनला सुद्धा दिलेली आहे. आता हे जे आहे ह्याचं जे मटेरियल आहे ते वुडन मटेरियलचं आहे आणि जो चकला आहे तो
मार्बलचा आहे. अँड मोठी साईज अशी दिलेली आहे. मिडल पोर्शन खूप मोठा आहे आणि आपण पटकन असं लाटू शकतो. आणि ह्याची जी प्राइस आहे ती 649 रुपीजला आहे. खूप स्वस्त आणि मस्त आहे, कारण मार्बल्स जे मटेरियल असतं ते खूप महाग असतं, बट फ्लिपकार्टवरती खूप स्वस्त आहे आणि मटेरियल मला ह्याचं खूप आवडलंय. तर आता ह्याला आपण कसं ठेवणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर हे सर्वात आधी मी इथे बेलन ठेवणार आहे आणि मग हे चकला आहे तो ठेवणार आहे. परफेक्ट फिट झालेला आहे ह्या स्टँड वरती. दिसताना सुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह दिसतंय. आपण जेव्हा कधी एंट्री करतो किचन मध्ये, तर काउंटर टॉप जेव्हा असं ऑर्गनाइज असतं तेव्हा दिसताना सुद्धा एक वेगळा आपण एक एनर्जेटिक फील येते आणि जेवण करण्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप आनंद मिळत असतो. कारण किचन जर स्वच्छ असेल तर आपण सगळं काही हायजेनिक ठेवू शकतो, खास करून किचन मध्ये. आता ह्याच्या मध्ये काय काय अजून मी ऍड करणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. नेक्स्ट आहे हा आयर्न कास्टचा तवा. हा मी ऑफलाईन घेतला होता, कारण ह्याची जी हेवीनेस आहे भरपूर आणि आपण ह्याच्यावरती रोटी करू शकतो किंवा मग नॉनव्हेज फिश फ्राय वगैरे सुद्धा आपण करू शकतो. मस्त हँडल सुद्धा मजबूत आहे. आता ह्याला मी कसं ठेवते मी दाखवते. सर्वात आधी हा जो पोर्शन आहे हा बेलनचा चकल्याचा, हा मी फ्रंट साईडलाच ठेवणार आहे आणि मग त्याच्या मागे जे जागा आहे तिथे मी हे ठेवणार आहे तवा. आता ऑर्गनाइज दिसून येत आहे, कारण हा जो पोर्शन आहे हा डिझाईनचा हा खूप सुंदर दिसतोय आणि मागचा जो पोर्शन आहे ते सुद्धा जागा असल्यामुळे मी हा जो तवा आहे तो मी स्टोर करून ठेवलेला, ऑर्गनाइज करून ठेवलेला आहे. नेक्स्ट प्रोडक्ट इज दिस वुडन चॉपिंग बोर्ड. आता मी 2 टाईपचे चॉपिंग बोर्ड विकत घेतलेले आहेत. एक आहे वुडनचा आणि एक आहे स्टेनलेस स्टीलचा. बट हा जो वुडन चॉपिंग बोर्ड आहे हा माझ्याकडे ऑलरेडी अवेलेबल होता, मी यूज करत आहे. अँड आपण जसं मेंटेन करू वुडन चॉपिंग बोर्डला, तसं आपल्याला आपण हायजीन ठेवू शकतो. आता जसं की ह्याला मी कसं क्लीन करते, तर सोड्याने क्लीन करते आणि बोथ ऑफ द चॉपिंग बोर्ड इज व्हेरी मच युजफुल फॉर मी. आणि दुसरं जे चॉपिंग बोर्ड आहे ते आहे स्टील. हे सुद्धा खूप मस्त आहे. आता इथे स्केल दिलेला आहे, जसं की आपल्याला जर सॅलड वगैरे करायचं असेल, एका साईज मध्ये कापायचे असतील, तर इथे मस्त असं स्केल दिलेलं आहे, त्याप्रमाणे आपण कट करू शकतो. आणि मस्त इथे असं हे दिलेलं आहे जेणेकरून आपण काउंटर टॉपला फिट करू शकतो आणि सटकणार नाही कटिंग करताना. मी तुम्हाला दाखवते की ह्याचा जो वापर आहे तो कसा आहे. तो पोर्शन आहे काउंटर टॉपचा, याला हे जे कर्व दिलेलं आहे ते फिट करायचं आहे आणि यूज करायचं आहे. याच्यावरती आपण चॉपिंग करू शकतो किंवा मग पीठ सुद्धा मळू शकतो. अजिबात सटकत नाही हे चॉपिंग बोर्ड. आता बेसिकली हे 2 वुडनचे चॉपर्स आहेत. हा जो पार्ट आहे हा स्टेनलेस स्टीलचा, हा खूप मोठा आहे, त्याच्यामुळे हा स्टँड वरती बसणार नाहीये. सो आय एम गोइंग टू ऑर्गनाइज. मी याला बॅक साईडला ठेवणार आहे असं इथे, आणि हा बरोबर फिट राहिलाय. आता हा जो वुडन चॉपिंग बोर्ड आहे हा परफेक्टली फिट होईल या स्टँड वरती. तर असा काही हा मी ह्याला इथे ठेवणार आहे. तर अशा वे मध्ये मी ह्याला ऑर्गनाइज करून ठेवलेला आहे. आता वळूया दुसऱ्या प्रोडक्टसाठी, जे आपल्याला काउंटर टॉप वरती अरेंज करून ठेवायचं आहे. आता जो महत्वाचा प्रोडक्ट जो राहिलेला आहे काउंटर टॉप वरती, ते म्हणजे मसाल्याचा बॉक्स. आता याच्यामध्ये प्लास्टिक बॉक्स असतात, स्टेनलेस स्टीलचे बॉक्स मसाल्याचे सुद्धा अवेलेबल असतात, बट हे काहीतरी वेगळं आहे म्हणून मी ह्याला परचेस केलेलं आहे. आता जसं की याच्यामध्ये आपण खडे मसाले सुद्धा स्टोर करू शकतो किंवा मग आपले लाल तिखट मसाला आहे, हळद आहे, ते सुद्धा ह्याच्यामध्ये स्टोर करून ठेवू शकतो. ह्याच्यामध्ये जवळजवळ 6 सेक्शन्स अवेलेबल आहेत. हे असं काही आहे आणि क्वांटिटी सुद्धा जास्त आहे. प्रत्येक ह्याला स्पून्स दिलेले आहेत, प्लास्टिकचं आहे आणि अशा वे मध्ये आहे. तर ह्याची जी प्राइस आहे ती 130 रुपीजला आहे आणि खूप स्वस्त आणि खूप मस्त आहे. तर ह्याच्यामध्ये मी काय स्टोअर करते, तर ह्याच्यामध्ये मी आता सध्या तरी खडे मसाले स्टोअर करणार आहे. आणि इथे आपण आता इथे जी जागा आहे ह्याच्या पुढे, ह्या रॅकच्या पुढे आहे, तिथे मी ह्याला ठेवणार आहे. अशा पद्धतीमध्ये पटकन मिळाला पाहिजे, आपण कधी जेवण करतो तर त्याच्यासाठी इथे मी हे छोटंसं असं घेऊन ठेवलेलं आहे आणि मी इथे असं ठेवणार आहे. तर आता ह्याच्यामध्ये जसं की मला मसाले ऍड करायचे, तर मी ते कशा वे मध्ये मी ऍड करते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. आता ह्याच्या थ्रू मी मसाले भरणार आहे त्या बॉक्समध्ये. आता हे जे आहे हे स्टेनलेस स्टीलचं फनल आहे आणि मस्त अशी साईडला ग्रिप सुद्धा दिलेली आहे. तर ह्याच्यामध्ये फक्त आपण मसाले किंवा खडे मसाले भरू नाही शकत, तर ऑइल, जे आपलं उरलेलं ऑइल असतं ते सुद्धा आपण ह्याच्या थ्रू भरू शकतो. आता जसं की हे सुद्धा दिलेलं आहे, हे जे आहे प्रोडक्ट, हे गाळणी आहे. आता ह्याला असं अटॅच करायचं इथे मध्ये आणि मग ऑइल
पोर करून मग आपण गाळून घेऊ शकतो आणि ह्याच्यामध्ये सगळं कचरा अडकून राहतो. तर अशा पद्धतीमध्ये यूज करायचा. बट आता इथे मी तुम्हाला दाखवते की जे मसाले आहेत ते कसे ऍड होतात. तर सर्वात आधी इथे मी खडा मसाला घेणार आहे ऍड करण्यासाठी. लवंग घेणार आहे. तर इथे ह्याचा जो होल आहे तो सुद्धा मस्त मोठा दिलेला आहे आणि ह्याला असं इथे ठेवून हे जी लवंग आहे ती मी भरते. मस्त असं भरलं गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता खालचा पोर्शन. दिसताना सुद्धा आपल्याला ट्रान्सपरंट असल्यामुळे आपण मसाले पटकन घेऊ शकतो. त्याच्यामुळे हा एक प्लस पॉइंट आहे आणि युजफुल आहे दोन्ही प्रोडक्ट. नेक्स्ट प्रोडक्ट इज दिस कप अँड सॉसर स्टँड. हा सुद्धा स्टेनलेस स्टील मध्ये आहे. आता बहुतेकदा काय होतं, जेव्हा आपण कप्स किंवा सॉसर असतात ते ट्रॉलीमध्ये ठेवतो किंवा वरच्यावर हँग करून ठेवतो तर ती फुटण्याची शक्यता असते. बट हे एक स्टेबल आपल्या काउंटर टॉप वरती सेफ असतं. त्याच्यामुळे आपले कप किंवा डिश असते किंवा सॉसर असतं ते फुटण्याची शक्यता नसते. तर आता ह्याला मी कसं ऑर्गनाइज करते ते मी दाखवते. आणि सर्वात आधी इथे जी जागा आहे साईडला ती रिकामी आहे, तर तिथे मी ह्याला ठेवणार आहे. आणि माझ्याकडे जे कप अँड सॉसर आहेत ते काचेचे आहेत. लेट मी शो यू. तर हे आहेत त्याचे काचेचे कप्स आणि इथे ह्याला असं मी ठेवणार आहे. कारण आपण जेव्हा वॉलला हँग करून ठेवतो तर कधी कधी आपण कसंही कुठेही ठेवत असतो, त्याच्यामुळे फुटण्याची शक्यता असते. सो दिस इज अ बेस्ट वन. आता हा जो सेक्शन आहे कपचा, इथे सेट ऑफ 6 आहेत. तर सध्या माझ्याकडे 4च कप आहेत, तर मी 4 इथे हँग करणार आहे. आणि त्याचबरोबर हे जे सॉसर आहेत ते सुद्धा आहेत. तर इथे खालचं जे पोर्शन आहे तिथे मी ह्याला ठेवणार आहे. इन केस आपल्याला काही अजून दुसरं स्टोअर करून ठेवायचं असेल, डिशेस वगैरे, ते सुद्धा आपण इथे अरेंज करून ठेवू शकतो. तर अशा वे मध्ये हे माझं काउंटर टॉप ऑर्गनाइज झालेलं आहे. अजून एक प्रोडक्ट आहे ते राहिलेलं आहे, ते मी तुमच्यासोबत शेअर करते. आता हे जे आहे हे लास्ट प्रोडक्ट माझं राहिलेलं आहे काउंटर टॉप वरती ठेवण्यासाठी. तर हा आहे नाईफ होल्डर स्टँड. आता ह्याच्यामध्ये टोटल 1 2 3 4 5 6 7 कंपार्टमेंट दिलेले आहेत. जे नाईफ साईज असेल त्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये फिट करून ठेवू शकतो. आता इथे माझ्याकडे 3 नाईफ्स अवेलेबल आहेत आणि एक स्पॅच्युला सारखा आहे आणि एक सीझर आहे. तर आपण ह्याला बघूया की कसं आपण अरेंज करून ठेवू शकतो. बट सर्वात आधी इथे मला नाईफचा सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन द्यायचे. नाईफ्स आहेत हे वेगवेगळ्या प्रकारमध्ये आहेत आणि वेगवेगळे साइजेस अवेलेबल आहेत. मस्त ह्याला चांगलं शार्पनेस आहे. आणि हे मी मिशोवरून घेतलेलं आहे आणि हे प्रोडक्ट मी फ्लिपकार्ट वरून घेतलेलं आहे. काही प्रोडक्ट जे आहेत माझे ते मिशोचे आहेत आणि काही प्रोडक्ट जे आहेत ते फ्लिपकार्टचे आहेत. तर अशा पद्धतीमध्ये जेव्हा आपण अरेंज करून ठेवतो नाईफला, आपले जे शार्पनेस असते नाईफची ती सुद्धा नीट राहते, लॉंग लास्टिंग राहते. इन केस आपण जर ट्रॉलीमध्ये ठेवत असू तर ते अवॉइड केलं पाहिजे. तर आता इथे मी कसं अरेंज करून ठेवते, लेट मी शो यू. तर सर्वात आधी हा जो मोठा नाईफ आहे हा मी जो इकडेचा पार्ट आहे तिथे मी लावून ठेवणार आहे. फिट राहिलेला आहे, अजिबात हलत नाहीये. दुसरं जे आहे हा वाला, हा मी हा पोर्शनला ठेवते. हा लास्ट वाला जो आहे इथे ठेवलेला आहे. आता आपण बटरला जेव्हा स्पॅच्युला यूज करतो तर हे जे आहे ते मी इथे ठेवलेलं आहे, इझिली राहिलेलं आहे. नेक्स्ट हे सीझर, हे फ्रंट साईडला ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीमध्ये मी हा नाईफ होल्डरला अरेंज करून ठेवलेला आहे. आता ह्याला कुठे आणि कसं ऑर्गनाइज करायचंय ते मी तुम्हाला दाखवते. आधी हा जो पोर्शन माझा रिकामा राहिलेला आहे तिथे मी ह्या नाईफ होल्डरला ठेवणार आहे. त्या वे मध्ये मी हे ऑर्गनाइज करून ठेवलेलं आहे. दिसताना इतकं सुंदर दिसून येतं ऑर्गनायझेशन. तर हे होतं माझे फायनल अँड ऑल प्रोडक्ट्स आणि हे सगळे युजफुल आहेत आपल्या किचन काउंटर टॉप वरती. खूप अफोर्डेबल प्राइसेस मध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. तर तुम्ही सुद्धा अशा वे मध्ये काउंटर टॉप ऑर्गनाइज करा आणि खास करून जर छोटं किचन असेल, काउंटर टॉप छोटं असेल तर हे सगळं फिट होतं. होप सो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर कमेंट डाऊन बिलो. अँड असे मी प्रोडक्ट रिव्ह्यूज तुमच्यासोबत शेअर करतच राहणार आहे. इनफॅक्ट मी तुमच्यासोबत कुकिंग चॅलेंजेस सुद्धा शेअर करणार आहेत. सो डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. सो टिल देन, बाय.